मी सांगते तारू मला ना सॉरी गॉड ती कशी आहे? माय बॅड तारा आंटी होणाऱ्या त्या कमळीची होणारी सासू मॉम ते काय आहे ना ती कमळी दिसते ना तशी नाहीये. आणि का बास झाला आता आई हिच्याकडे नको लक्ष देऊ दारू पेले तिचं तिला कळत नाही काय बोलते ते. सरळ उभी राहा. आणि कमाल अनिका बडबड बंद करा नाही तर आत्ताच्या आत्ता अन्नपूर्णाताईंना इथे बोलवीन तुला घ्यायला. जा तिला सोडून ये. जा रे. ए राहू दे. जा आधी तिला सोड. दारू ए कमळे कमळे अगं ऐक की मी काय म्हणाले. आत्ताच्या आत्ता आपण निघतोय तुझं सामान भर. अगं कमळे आता आपण कुणाला बिना सांगता गेलो ना कमळे इथं काय होईल कमळे. निंगे मला जो विचार करायचा होता तो मी केलाय. तो चल तू चल. अगं पण ऐक की कुंबळे अगं ऐक की पंडित कमळे तुझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तीला तुला भेटायचं आहे. कोण? चल तू स्वतः बघ देवळाजवळ तुझी वाट बघायला. चल कमळे हॅलो हॅलो बंड्यार कुठं आहेस तू. हाय की इथं कॅन्टीन मधनं बाहेर पडलोय बघ आत्ताच. बंड्यार इथं लय मोठा आशिष झालाय. कमळी हे घर सोडून गावाकडे जायचं म्हणायला लागली आहे. काय सांगाल्यास अगं निंगे मग तिला समजून सांगशील की नाही. अरे बंड्या सगळं सांगून झालंय ती काय बी ऐकणं झाली आहे. बंड्या तिला यो साखरपुडा नकोय. बंड्या राजन काकसनी बी उठू शकत नाही. बंड्या तू काहीतरी कर बंड्या. बरं थांब तू काळजी करू नको मी करतो काय तर मला फक्त 5 मिनिटं दे. होय सुरू काकी ऐक आओ आओ तुमचं फोन. हॅलो हॅलो हा सरू काकी नाही साधना मावशी आहेत काय. बंड्या बंड्या मी बोलतीये सरू काकी. सरू काकी ऐका की लय मोठा विषय झालाय. लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडं. तुम्ही एक काम करता का लवकरात लवकर घराच्या बाहेर आम्ही येतो तिथं. हा हा आलो बोल बंड्या काय झालं. सरू काकी आता तुम्हालाच या संघ बोलावं लागेल. अरे बंड्या पर मी आता तिला नाही भेटू शकत. अहो सरू काकी असं नका करू नाहीतरी साखरपुडा मोडला म्हणून समजा. आता जास्त विचार करू नका आपल्याला जायला पाहिजे. चला चला बरं चल. आय तू कशी आहेस. तू इथं कशी काय आलीस. अचानक कशी काय आलीस. आहे मला लय वाटत होतं ग तुम्हाला भेटायला यावं.
मला तुझ्या नाबांची लय आठवण येत होती आहे. अरे माझं चुकलं, मला माफ कर ग. मी असं गाव सोडून तुला सोडून यायला नको होतं आहे. माझं चुकलं. आहे आबा कुठे आहेत? अरे देवा, आबा गेल्याचं हिला माहितीच नाही ना ग. नाही तिला कळलं तर लय अवघड होईल. ही अजूनच खचून जायची. आहे आबा कुठे आहेत? आबा ना, आबा आहेत ना, आहेत. आबा गेलेत. कुठे गेलेत? अगं कुठं म्हणजे देवाकडे. अगं ऐक ते पवार काका आहेत ना, पवार काका त्यांच्या संग आबा काशीला गेल्यात देवाचं दर्शन घ्यायला. तुला माहितीये ना किती देवभोळा माणूस आहे तो. हट्टच धरून बसले होते आबा. मी लाख नाही म्हटलं अगं त्यासनी, नका जाऊ तर कुठं ऐकायले. म्हटले का देवाचं बोलावणं आलंय, नाही कसं म्हणायचं, जायलाच पाहिजे. आता देवाकडेच गेलेत म्हटल्यानंतर काळजी कशा पाय करायची ना ग. तू नको काळजी करू. तू नको काळजी करू. चल आपण गावाकडे जाऊया. चल ऐक कमळे, ऐक. तू शांत उभं राहा आधी. तू बस. चल की ग. बस. कुठं निघायचं तुला? हा? आणि कशा पायी निघायचं? अजून तुझी परीक्षा बी झाली नसेल ना व? आणि ती लढाई अशा अर्धवट सोडून तू गावाकडे जाणार होय का? आबासनी जर का कळलं ना तर ते चांगले धोपटून काढतील. म्हणतील मोहित्यांची कमळी लढाई अशी अर्धवट सोडून आलीच कशी? मला माहितीये ना, माझी कमळी अशी पळपुटी नाही. ती लढाई अर्धवट सोडून कधीच पळणार नाही. जिद्दीनं लढल. शिवरायांचा मावळा हाय माझी कमळी. कमळे, तुला आठवतंय आपल्या आबा काय सांगायचं? आपल्या वाटेत जर का खड्डा आला तर वाट सोडून बाजूने जायचं नसते, तर तो खड्डा बुजवून वाट सर करायची असते. त्यानं काय होतंय तर आपल्या मागून येणाऱ्या आसपासच्या माणसांसाठी ती वाट सोपी होऊन जाते. होय का नाही? तू हुशार आहेस कमळी, जिद्दी आहेस. आपल्या खानदानाचा आणि आपल्या आबांचा आपण मान वाढवायचा. मैदान सोडून पळायचं नाही, तर जिद्दीनं लढायचं. तू म्हणतेस ते पटतंय मला. खरं हिथं काय काय झालंय हे नाही माहित ग तुला. आणि मला ते ऐकायचं बी नाही कमळे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे का माझी कमळी जे काय करेल ते योग्यच करेल. तिच्यावर किती बी अडचणी आल्या ना तरी ती त्यावर मातच करेल. एक लक्षात ठेव कमळे, आयुष्यात किती बी संकट आले ना तरी आपल्या माणसाचा हात आपण सोडायचा नसतोय.